इथे सरकारतर्फे काहीही सुविधा नाही, काहीच नाही। इथे मनोजदादा जरांगे पाटील 6 महिन्यापासून सांगतात की आम्ही मुंबईला येणार आहे आणि इथे या महानगरपालिका असो किंवा या सरकार असो यांच्याकडून 1 रुपयाचं सुद्धा इथं काही इथं सुविधा लावलेली नाही। आणि इथं सर्व मराठे आपापल्या स्व खर्चाने इथं जेवण बनवून खातात। त्यांनी तर काल पूर्ण स्टॉल हॉटेल पण बंद करायला लावल्या, पाण्याच्या बॉटल सुद्धा इथं भेटत नाही प्यायला आणि संडास बाथरूमला जायला पण पाणी त्यांनी बंद केलं। इथं अक्षरशः मराठा बांधवांनी बिसलऱ्या घेऊन संडास बाथरूमला लोक गेले, आंघोळीला तर पाणी नाहीच नाही। पण इथं सर्व मराठ्याचे हाल हे सरकार ही सुविधा या सरकारने द्यायलाच पाहिजेत, कारण एवढ्या दिवसापासून आमचं हक्काचं आरक्षण घेतात आणि आमचे मनोजदादा 6 महिन्यापासून सांगतात की आम्ही मुंबईला येतोय। यांचे जेव्हा मोठमोठ्या सभा असतात तेव्हा कसं सगळे टेंट लावतात, आता आमच्या तिथे कसं टेंट लावणार, सगळं चिखल झालेलं आहे। आझाद मैदानामध्ये उभं राहायला जागा राहिली नाही आणि सरकारचं ज्यावेळेस सभा असली त्यावेळेस त्यांचे मोठमोठाले करोडो रुपये सर्व जनतेचे खर्च करतात आणि टेंट उभे करतात आणि मराठा मोर्चा येणारे त्यांना माहीत असून सर्व सुविधा त्यांनी बंद केलेल्या आहेत। त्या दादाने ऑर्डर दिली आणि आम्ही स्वतःचे फोकस आणून लावलेत आणि हे फोकस आम्ही महानगरपालिकेला सोडून जाणार आहे। आम्ही स्वतः खर्च करून आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार सुद्धा नाही।